नमस्कार. ऐश्वर्याला शर्वरीचा खूपच राग आलेला असतो. येता जाता शर्वरी सुमित्राच्या मनात जानकीबद्दल खूपच घाणेरडं काहीतरी भरवत असते. त्यामुळे सुमित्राने सुद्धा ती माळ तोडलेली असते. त्याच वेळेला ऋषिकेश सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सुमित्रा मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो, काय चाललंय आई तुझं? आई आई तुला माहिती आहे ना, जानकी या घरासाठी काहीही करायला तयार असते, तरी सुद्धा तू तिच्यावरती अविश्वास दाखवतेस. आई, असं वागून तरी तुला काय मिळतंय? प्लीज आई, प्लीज असं वागू नकोस. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, बस झालं ऋषिकेश, बस झालं. तेव्हा शर्वरी बोलते, दादा तू सुद्धा जानकीचीच बाजू घेतोस. अरे जानकी बहिणीने काय केलंय बघितलंय ना. दादा कुठे चुकलं माझं, तूच सांग ना. दादा मला पैशाची खरंच खूप गरज आहे, मला खूप भीती वाटते. जानकी वहिनीच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी असल्यामुळे काहीच करता येत नाही. पण दादा दादा तूच काहीतरी कर ना. तेव्हा ऋषिकेश बोलतो, प्लीज तू स्वतःला शांत कर. शरयू तू काळजी करू नकोस, तुझा भाऊ आहे ना, तुला काळजी करायची गरज नाही. मी सगळं काही व्यवस्थित करेन. त्यावेळेला शर्वरीने ऋषिकेशला मिठी मारलेली असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते, जानकी बहिणी, मी अगदी माझा प्यादा चांगलाच वापरलाय. गोड गोड बोलून का होईना, पण आता मात्र मी तुझा काटा काढणार. तुला माहिती नाही ही शर्वरी काय काय करू शकते ती. हे सर्व ऐश्वर्या पाहत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी बस. किती दिवस या घरच्यांचाच विचार करणार आहेस आणि स्वतःचा स्वाभिमान असा तू गळू देणार आहेस? जानकी जरा विचार कर, ती शर्वरी काहीही करायला तयार होते. आता ऋषिकेश दादा तुझ्याजवळ येतील आणि पैसे मागतील आणि त्यावेळेला तू पैसे देणार याची मला खात्री आहे. तेव्हा जानकी बोलते, तू असा विचार का करतेस ऐश्वर्या? ऐश्वर्या असं काही नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, त्या शर्वरीने स्वतःच्या गोड गोड बोलण्यात ऋषिकेश दादांना फसवलंय. तुला वाटत असेल, पण तू माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल. तेव्हा मात्र जानकी बोलते, काय? पण ऋषिकेश तर माझ्यावरतीच विश्वास ठेवणार. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, चुकतेस तू, चुकतेस. जानकी तू माझ्यावरती विश्वास ठेव, तू असं चुकीचं पाऊल उचलू नकोस. कारण ऋषिकेश दादा त्यांच्या बहिणीवरतीच विश्वास ठेवणार. तेव्हा मात्र तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी मला पैसे पाहिजेत, मला शर्वरीला पैसे द्यायचे आहेत. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही काय बोलताय, कळतंय ना तुम्हाला? ऋषिकेश तुमचा शर्वरी वंशंवरती विश्वास आहे का? तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी बस. आता मात्र खरंच बस झालं. काय चाललंय तुझं? मला सुद्धा असंच कुठेतरी वाटायला लागलंय की ह्या प्रॉपर्टीसाठी हे सर्व तू केलंस. तेव्हा जानकीच्या डोळ्यातून पाणी येतं. जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश अहो काय बोलताय तुम्ही? ऋषिकेश मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. अहो तुम्ही असं कसं काय बोलू शकता? ऋषिकेश जरा तरी विचार करा तुमच्या बोलण्याचा. अहो तुम्हीच जर का असं बोलायला लागला तर माझ्यावरती विश्वास तरी कोण ठेवणार? आज मात्र मी पूर्णपणे हरले. तेव्हा ऋषिकेश लगेच हतबल होऊन बोलतो, जानकी जानकी माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. तेव्हा ऐश्वर्या बोलते, मग कसा होता ऋषिकेश दादा, तुम्हीच सांगा ना. ऋषिकेश दादा तुमचं हे बोलणं बंद करा. अहो तुम्ही शर्वरी वंशंच्या अगदी बोलण्यात आला आहात. तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या नवरा बायकोंच्या गोष्टींमध्ये तुला बोलायची गरज नाही. तेव्हा ऐश्वर्या बोलते, बोलावं लागतंय कारण तुम्ही आज जानकीची बाजूच घेत नाही आहात. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या या शर्वरीची बाजू घेताय. अहो तिने काहीही सांगितलं असेल, पण तुम्ही जरा विचार केला पाहिजे ना. तेव्हा मात्र ऋषिकेश तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी रडत काय बसलीयस? अगं तू रडण्यातली नाहीयेस. अवंतिका सुद्धा तिथे आलेली असते. अवंतिका बोलते, काय झालं? तेव्हा ऐश्वर्या सगळं काही सांगते. तेव्हा अवंतिका बोलते, जानकी वहिनी तुम्हाला समजत नाहीये. ती शर्वरी तुमच्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतीये. पण प्लीज जानकी वहिनी, काहीही झालं तरी तुमचं नातं असं तकलादू नाहीये हे तिला जाणवून द्या. काहीही झालं तरी त्या शर्वरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणा. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. त्यावेळेला जानकी बोलते, तुम्ही दोघी जर का माझ्या सोबत असाल तर मग मी काहीही करेन. मला फक्त तुमचं सहकार्य पाहिजे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी मी तर तुझ्या सोबतच आहे.
जानकी, तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आता सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला दुसरं काहीही नकोय. आता मला मात्र फक्त आणि फक्त या शर्वरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी, त्यासाठी आपण आता तिघी मिळून सगळं काही ठीक करू. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सुमित्राने खूपच गोंधळ घातलेला असतो. ती जानकी बद्दल नाही नाही ते बोलत असते, तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, बस झालं आई. ज्या जानकीवरती विश्वास ठेवून तुम्ही इतके दिवस सगळं काही करत होता, त्याच जानकीवरती आज अविश्वास दाखवताय. जरा विचार करा आई, तुमचं वागणं कसं झालंय ते. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, बस बस कर आता. मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय. काय चाललंय ऐश्वर्या, येता जाता जानकी जानकी करत असतेस. याच जानकीचा तू तिरस्कार करायचीस ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो, याच जानकीचा मी तिरस्कार करायची, पण आता मात्र मला सगळं काही समजायला लागलंय आणि आता मात्र मी शांत नाही बसणार. कितीही काही झालं तरी सुद्धा जानकीच योग्य आहे, मला चांगलं माहिती आहे आणि मी मात्र आता गप्पच बसू शकत नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने ती बोलते, आता सगळं शांत करा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेवढ्यात मात्र शर्वरी बोलते, ऐश्वर्या, तू तुझं थोबाड बंद ठेव ना. तुला कशाला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला पाहिजे. तू काय जानकी वहिनीची वकिली घेतलीस का? तिला काही बोलता येत नाही का? का ती मूग गिळून बसायचं ठरवलंय? तेव्हा मात्र ऐश्वर्या शर्वरीवरती हात उचलते आणि बोलते, बस करा. अहो, का का आमच्या घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करताय? स्वतःचा संसार तर तुम्हाला सांभाळता आला नाही आणि इथे येऊन आमच्या संसारांची वाताहात करताय. अहो, किती निर्लज्ज आहात तुम्ही. तेव्हा मात्र सारंग, सौमित्र आणि ऋषिकेश मोठ्याने ओरडतात, ऐश्वर्या, काय बोलताय तुम्ही? तुम्ही शर्वरी बद्दल असं कसं काय बोलू शकता? त्यावेळेला सारंग बोलतो, शर्वरी ताई बद्दल तुम्ही असं कसं काय बोलताय ऐश्वर्या? ऐश्वर्या, हे बघा, मी तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सहकार्य करतो, पण आता मात्र नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बघितलंच जानकी, बघितलंस का? आपले नवरे आपल्याच विरोधात फिरलेत आणि या बाईवरती विश्वास ठेवतायत. पण त्यांना माहिती नाही त्यांची ही बहीण किती चाप्टर आहे. ती मुद्दामून हे सर्व करण्याचा प्रयत्न करतेय आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे जानकी हे सर्व होतंय. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, तू शांत हो. ऐश्वर्या, आता आपल्याला कळून चुकलंय ना की आपल्यासोबत कोणीच नाही म्हणून. मग तू स्वतःला शांत ठेव ना. तू का असं वागतेस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, मग काय करू? जानकी, आता मात्र बस झालं, आता हुकमाचा एक्का बाहेर काढ. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, काय बोलतेस तू आणि काय बोलतेस? ऐश्वर्या, जरा शांत राहा. तेव्हा मात्र अवंतिका, ऐश्वर्या आणि जानकी एकामेकांच्या हातात हात ठेवतात आणि बोलतात, काय आहे ना आई, तुमचा आमच्यावरती विश्वास नसेल, पण ऐश्वर्याचा आणि माझा जानकी वहिनीवरती पूर्णपणे विश्वास आहे. मला ऋषिकेश दादा तुमचीच कमाल वाटते की तुम्ही तुमच्या बायकोवरती विश्वास कसे काय ठेवत नाही आहात. ऋषिकेश दादा, आजपर्यंत जानकी बहिणींनी तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये साथ दिली, पण ज्या वेळेला तुमच्या साथीची त्यांना गरज आहे तेव्हा मात्र तुम्ही पाठ फिरवताय. तेव्हा ऋषिकेश बोलतो, असं काही नाहीये, तिने फक्त शर्वरीला पैसे द्यावे, बस. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्हाला असं कसं काय वाटतं? मी माझ्या मी माझ्या आयुष्यात माझ्या माणसांना कायम प्रथम स्थान दिलंय. माझ्यासाठी माझी माणसं महत्वाची आहेत, बाकी कोणी नाही. आणि ऋषिकेश, तुम्ही मात्र माझ्यावरतीच आरोप करताय. ऋषिकेश, प्रत्येक वेळेला शर्वरी वंश जे काही वागतात ते चुकीचं वागतात, हे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही त्यांना पाठीशी घालताय. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी, तुला का समजत नाहीये? जानकी, माझं तेवढंच म्हणणं आहे की तू तिला पैसे दे. त्यावेळेला जानकी बोलते, मी तिला पैसे देत नाहीये याचं कारण तुम्हाला माहिती तरी आहे का? ऋषिकेश, मी शर्वरी वंशांना पैसे दिले नसते. माझ्यासाठी प्रॉपर्टी एवढी महत्वाची नाही, पण नानांनी जर का माझ्या नावावरती प्रॉपर्टी केली आहे तर नक्कीच काहीतरी विचार करून केलं असणार आणि म्हणूनच कदाचित मी त्यांना पैसे देणार नाही. आणि तेवढ्यात मात्र ऋषिकेश जानकीवरती हात उचलतो. त्याच वेळेला मोठ्याने पाठीकडून आवाज येतो, ऋषिकेश,
हिम्मत कशी झाली तुझी माझ्या लेकीवरती हात उचलायची? नानांचा तो जबरदस्त आवाज ऐकून ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. तर शर्वरी मात्र चांगलीच गोंधळलेली असते. त्याच वेळेला लगेच नाना मोठ्याने बोलतात, हो हो, तुम्हाला सगळ्यांना धक्का बसला असेल ना, पण मी जिवंत आहे, जिवंत. फक्त आणि फक्त माझ्या जानकीमुळे, बाकी कोणामुळेही नाही. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, तुम्ही आणि जिवंत कसे काय? तेव्हा मात्र रणदिव्यांच्या तिन्ही सुना शर्वरीच्या सटासट कानाखाली मारतात आणि शर्वरीला म्हणतात, लाज नाही वाटली? स्वतःच्याच बापाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात? त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेला शर्वरी बोलते, काही काय बोलताय तुम्ही? उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी तू काय बोलतेस कळतंय का? आणि नानासाहेब, तुम्ही जर का जिवंत आहात तर तुम्ही कुठे होतात? तेव्हा जानकी बोलते, नानांना मला लपवावं लागलं कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तुम्ही सगळे हे मुद्दामून केलं. आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा बोलते, नानासाहेब, हे सर्व तुम्हाला असं करायची वेळच का आली? त्यावेळेला नानासाहेब बोलतात, सुमित्रा, तुझ्या लेकीवरती अंधविश्वास आहे, पण याच लेकीने मला मारण्याचा प्रयत्न केला, मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या तिन्ही सुनांनी मात्र माझा जीव वाचवला. आज मी जो काही जिवंत आहे ना, तो माझ्या या तिन्ही सुनांमुळे, नाहीतर मी जिवंत नसतो. तेव्हा मात्र सुमित्रा बोलत्या, हो काय बोलताय तुम्ही? आपल्या शरयूने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला? अहो, आपल्या शरयूचं तर तुमच्यावरती किती जीव आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो ना, आपल्याला सुद्धा असंच वाटायचं की शरयूताईंचा खूपच जीव आहे नानासाहेबांवरती, पण नाही, नानांवरती शरयूताईंचा जीव नाही, तर शरयूताईंना नानांना संपवायचं होतं, तेही त्या बावळट त्यांच्या बॉयफ्रेंडसाठी कायमचं संपवायचं होतं, पण मी मात्र त्यांचा हा प्लॅन उधळून लावला. तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा बोलते, जानकी, जानकी काय बोलतेस तू? त्यावेळेला जानकी बोलते, आता मात्र खरंच बस करा. सगळं काही तुमच्या समोर असून सुद्धा तुम्हाला जर का या मुलीला पाठीशी घालायचं असेल तर मात्र मी शांत बसणार नाही. त्यावेळेला मात्र ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग बोलतो, अजिबात नाही. जानकी, माझा तर तुझ्यावरती विश्वास होताच, पण आता नाना सांगतायत म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. त्यावेळेला नाना बोलतात, ऋषिकेश, अरे ही मुलगी जशी दिसते ना तशी नाहीये. ऋषिकेश, खरं सांगू का, ही मुलगी आपल्या वाईटावरती उठलेली आहे. आणि ऋषिकेश, या मुलीला अजिबात पैसे द्यायची गरज नाही हा. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, भाऊ म्हणून मी विचार करत होतो, पण आता मात्र मला विचार करायचाच नाही. आता मात्र शर्वरी कशी आहे ना ती मला समजून चुकलंय. नाना, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. त्यावेळेला लगेच नाना बोलतात, ऋषिकेश, तू एक गोष्ट लक्षात ठेव, जानकी जे काही या घरासाठी करते ते योग्यच असते, कधीच जानकी चुकीचं करत नाही. आणि आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. शर्वरी वंश, आता तरी स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल करा, नाहीतर सगळं काही संपल्यात जमा होईल. तेव्हा मात्र शर्वरीची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला शर्वरी म्हणते, तुम्ही मला संपवणार, तुम्ही? त्यावेळेला ऐश्वर्या, अवंतिका आणि जानकी तिच्या गोल उभे राहतात. अवंतिका बोलते, शर्वरी, मला तर तुझी ही नाटकं पहिल्यापासून समजत होती, पण जानकी वहिनी माझी साथ द्यायला तयार नव्हती, कारण जानकी वहिनीचा तुझ्यावरती विश्वास होता. जानकी वहिनीचं असं म्हणणं होतं की नाही, शर्वरी असं काहीही करणार नाही. शर्वरी वंशांचं या घरावरती किती जीव आहे आणि त्या जे काही मागतायत ते त्यांच्या हक्काचं मागतायत. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, अवंतिका, अगं तुझाच काय, माझा सुद्धा या मुलीवरती विश्वास नव्हताच. ही मुलगी किती पाताळ यंत्री आहे ना, मला चांगलंच कळून चुकलंय, पण आता मात्र मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटलं तुम्ही जे काही करताय ते योग्य करताय,
पण तुम्ही मात्र जे काही करताय ना ते चुकीचं करताय. तुम्ही माझ्याशी उगाचच पंगा घेताय. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, अहो जरा तरी लाज बाळगा ना. का असं वागताय तुम्ही शर्वरी वंश? खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय. कधीतरी सुधारा, कधीतरी. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस. आणि तेवढ्यात मात्र तिथे पोलीस आलेले असतात आणि त्याच वेळेला तिन्ही रणदिव्यांच्या सुना मिळून शर्वरीला जोरात धक्का देतात आणि बोलतात, या मुलीला कठोरातली कठोर शिक्षा करा. काही झालं तरी ही मुलगी कायमची गजाड राहिली पाहिजे. तेव्हा मात्र शर्वरी सगळ्यांच्या हातापाया पडत असते. ती म्हणत असते, आता मात्र खरंच बस. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा आता विषय बंदच करायचा आहे. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडते. त्याच वेळेला लगेच शर्वरी म्हणते, आता सगळं संपलंय असं वाटतंय ना तुम्हाला, पण मी मात्र आता संपू देणार नाही. मी मात्र आता शेवटचं सांगते, मला माफ करा, एक शेवटची संधी द्या. तेव्हा मात्र जानकी बोलते, शेवटची संधी काय? मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाहीये. तुम्ही असं कसं काय वागलात ना तेच मला कळत नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा आणि स्वतःला पोलिसांशी सरेंडर व्हा. त्यावेळेला मात्र शरयू बोलते, काही झालं ना तरी तुझ्या म्हणण्यासारखं कधीच होणार नाही. त्यावेळेला मात्र जानकी बोलते, इन्स्पेक्टर साहेब, या बाईला घेऊन जा, कारण हिचं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. एक वेळ शर्वरी वंश, तुम्ही माझ्यावरती हल्ला केला असतात, मी माफ केलं असतं, पण तुम्ही मात्र माझ्या नानांना संपवण्याचा प्रयत्न केलात आणि तिथेच सगळं काही संपलं. आता ही जानकी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कारण आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र तिची चांगली चिडचिड होते. शेवटी शर्वरी सगळ्यांच्या हातापाया पडत असते, पण कोणीही तिला भाव देत नाही आणि सगळं काही संपलेलं असतं. त्यावेळेला मात्र जानकी शर्वरीकडे पाठ फिरवते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, रणदिव्यांच्या तिन्ही सुनांनी मिळून शर्वरीचा पर्दाफाश तर केलाच, पण शर्वरी चॅप्टर कायमचा क्लोज होईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.